बामणोली परिसरातील ड्रग्ज प्रकरणासंदर्भामध्ये शिवसेना उभाटाच्या प्रवक्त्या श्रीमती सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचे बंधू श्री प्रकाश शिंदे यांच्यावरती जे बेछूट आरोप केलेले आहेत त्याच्यावरती कालच मी विस्तृत भाष्य माध्यमांच्या समोर केलेलं आहे। त्याच्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन श्रीमती सुषमा अंधारे यांनी पुन्हा त्याच आरोपांचं रिपिटेशन माध्यमांच्या समोर केलेलं आहे। केवळ सध्या निवडणुका राज्यामध्ये सुरू आहेत, नगरपालिकेच्या सुरू आहेत, महानगरपालिकेच्या सुरू आहेत। या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सनसनाटी निर्माण करण्याची हा एक केविलवाणा प्रयत्न श्रीमती अंधारे यांचा आहे। पाठीमागं सुद्धा 2 वर्षापूर्वी जेव्हा एकदा पुण्यामध्ये नाशिकमध्ये ड्रग्ज प्रकरण घडलं तेव्हा त्या ड्रग्ज फॅक्टरीची उत्पादन शुल्क मंत्री त्यावेळी मी होतो, माझा थेट संबंध आहे अशा पद्धतीचा बेछूट आरोप हा देखील त्यावेळी सुषमा अंधारे यांनी केलेला होता। आणि ज्यावेळी मी या आरोपाच्या विरोधात त्यांना जाहीरपणाने सांगितलं की 48 तासाच्या आत तुमचं विधान मागं घ्या, माफी मागा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा। ती कायदेशीर कारवाई पाटण न्यायालयामध्ये सुरू आहे। त्या स्वतः मागच्या 2-4 महिन्यापूर्वी पाटण न्यायालयामध्ये हजर झाल्या आणि हजर होऊन त्यांनी पुढची मुदत त्या न्यायालयाकडून या ठिकाणी मागून घेतलेली आहे। मी आज परत श्रीमती अंधारेंना सांगतो की आदरणीय शिंदे साहेबांचा आणि प्रकाश शिंदे साहेबांचा दुरान्वयानंही या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही। कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत, पण केवळ शिंदे साहेबांचं नाव घ्यायचं, सनसनाटी निर्माण करायची आणि स्वतःच्या पक्षात मी कशा पद्धतीनं शिवसेनेला आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी डॅमेज करते हे भासवण्याचा प्रयत्न श्रीमती अंधारे करतायत। त्या मगाशी म्हटल्या की मी शंभूराज देसाईंच्या केसालाही घाबरत नाही, मी अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याबद्दल करणार नाही। पण न्यायालयीन प्रक्रिया पाटण न्यायालयामध्ये चालू आहे। मी अंधारे मॅडमला परत एकदा सांगतो की अशी वक्तव्य करून न्यायालयाचा तुम्ही अवमान करत नाही ना, याची एकदा परत तुम्ही स्वतःच्या मनाची खात्री करा। आणि राहिला प्रश्न जो आता तुम्ही आरोप बेछूट आरोप जावली बामणोली ड्रग्ज प्रकरणाशी केलेला आहे, मी परत सांगतो, जर तुम्ही हे अशा पद्धतीचं वक्तव्य मागं घेतलं नाही तर जसं नाशिक प्रकरणात तुम्ही माझ्यावर आरोप केला आणि तुम्हाला न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागलं, तसंच याही प्रकरणात तुम्हाला निश्चितपणानं न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागेल। लोकांना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या परिवाराचं काम सगळ्यांना माहिती आहे आणि अशा एका निस्वार्थ भावनेनं काम करणाऱ्या शिंदे परिवाराला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न श्रीमती अंधारे करतायत। महाराष्ट्रातली जनता, शिवसैनिक हे कधीही सहन करणार नाहीत आणि निश्चितपणे त्यांना न्यायालयीन प्रक्रियेतनं तोडीस तोड जशास तसं उत्तर या प्रकरणामध्ये आम्ही निश्चितपणानं देऊ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।